हळूहळू कर, पण आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं. अहो ह्यांना कोणीतरी थांबवा. यांना सांगा यांचा नवरा या जगात नाहीये. हे तू काय ते आई आई तू नको काळजी करू. ह्याचं काही ऐकू नको. बाबांचं ऑपरेशन चालू आहे, त्यांना काही होणार नाहीये, कळलं? एक सासूमाम, एक सासूमाम, एक सासूमाम, एक सासूमाम, हे बघा आता तुम्ही हे व्रत थांबवा प्लीज, थांबवा. काही उपयोग नाही होणार. फेक न्यूज बद्दल बोलत असशील ना तर तसं काही घडलेलं नाही. ओके तू प्लीज उगाच काही बोलू नकोस यार. मी उगाच कशाला काय बोलू? तुला माहितीये तिकडे हॉस्पिटलमध्ये काय घडलंय ते? काय झालंय? की पिंडोक प्रिया तिचं भिक्षाव्रत अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये पळून आलीये. तर काय फायदा होणार यांनी एवढं व्रत करून? तिने तर अर्धवट सोडलं ना. एक सासूमाम, या सगळ्याचा काहीच उपयोग नाही होणार आहे. तुम्ही प्लीज हे बंद करा. तुम्ही का तुमचे गुडघे तुडवून घेताय असं? एक सासूमाम, आता तुम्ही एक सासरे डॅडला कसं वाचवणार? मला तर खूप टेन्शन आलंय. आता ते वाचतील का? मला तर वाटतं आता ते जाणार. आई बघ, प्रियानी जरी हे व्रत अर्धवट सोडलं असलं ना तरी पारू आहे तिथे, ती करेल काहीतरी. आई, तू चल, आपण आपलं हे व्रत पूर्ण करू. एक सासूमाम थांबवा, मी सांगतेय तुम्हाला. हळू हळू आहे. पाहुळट. ताई भिक्षाम देही. आत्ताच तरी तिला दिले तिने सगळं तांदूळ काढून गेले. आता नाही भेटणार. ताई भिक्षाम देही. नहीं मिलेगा इधर, जाओ इधर से जाओ, उधर भी नहीं मिलेगा. नाही मिळणार इथे, कायच नाही मिळणार. चल जा. ताई भिक्षाम देही. ताई थँक्यू. थँक्यू. ताई भिक्षाम देही. ताई ताई भिक्षाम देही. ताई भिक्षाम देही. प्रीतम, प्रीतम काय झालं? बाबा बाबा बरे आहेत ना? बाबांना काय झालं? नाही नाही, एक मिनिट. बाबा बरे आहेत, त्यांचं ऑपरेशन सुरू आहे. पण तू इथे काय करतेस? तुझं व्रत होतं ना? हॅलो, हा दादा बोल. हॅलो प्रीतम, काय परिस्थिती आहे तिकडे? नाही, ऑपरेशन सुरू आहे रे अजून. प्रीतम, तू तिकडे हॉस्पिटलमध्येच राहा. तिकडची सगळी काळजी घे. मी आईजवळ आहे, ठीक आहे? हो हो, मी बघतो इथलं. हां, आणि इकडे मारू. काय रे, काय झालं? पारू आली आहे इथे.
तिने तिचं व्रत पूर्ण केलं आणि मिळालेल्या भिक्षेतून तिने त्याचा प्रसाद करून आणलाय. प्रथम आईचंही व्रत पूर्ण झालं. मी तुला करतो नंतर फोन. हो या मी वाट बघतोय. हा प्रिया, काय झालं अगं? या बरी आहेस ना तू? हा ठीक आहे, प्रसाद घ्या. गुरुजी, 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 पारुनी प्रसाद आणला. गावदेवी आईच्या साक्षीने भिक्षा मागण्याचं व्रत पूर्ण झालेलं आहे. आता तुम्ही दोघींनी मिळून हा प्रसाद देवाला नैवेद्य म्हणून दाखवा.